कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रकरण 2. कन्या गर्भातून जन्मलेले दुर्दैव. कर्णाची जन्मकथा. पांडवांची माता कुंती ही यदुकुळातील श्रेष्ठ राजा शूर याची मुलगी व श्रीकृष्ण पिता वसुदेव याची सख्खी बहीण म्हणजेच कृष्णाची आत्या. शूराचा आतेभाऊ राजा कुंती भोज याला संतती नसल्यामुळे तो दुःखी होता. त्यामुळे शूराने आपल्याला होणारे पहिले अपत्य कुंती भोजाला देण्याचे वचन दिले होते. वचनाप्रमाणे शूर राजाने आपले पहिले अपत्य म्हणून जी मुलगी झाली ती कुंती भोजाला समर्पण केली. हीच मुलगी पुढे पांडवांची माता कुंती म्हणून प्रसिद्ध झाली. कुंती भोजाच्या घरी ही कुंती त्याचीच मुलगी म्हणून वाढत होती. कुंती कौमार्यावस्थेत आल्यानंतर एक अशी विलक्षण घटना घडली की ज्या घटनेतून केवळ कुंतीच्याच नव्हे तर कौरव पांडवाच्या लक्षावधी स्त्रियांच्या समोर एक अनिवार्य संकट आवासून उभे राहिले आणि ते म्हणजे कुमारी कुंतीच्या पोटी कन्यागर्भ म्हणून जन्माला आलेला सूर्यपुत्र कर्ण. ती घटना अशी. राजा कुंती भोजाकडे एकदा दुर्वास ऋषी आले असता त्यांची सेवा शुश्रूषा करण्याची जबाबदारी कुंती भोजाने आपल्या मुलीवर म्हणजेच कुंतीवर सोपवली. अत्यंत संतापी अशा दुर्वासांची सेवा कुंतीनेही अतिशय निखलसपणे व सेवावृत्तीने केल्यामुळे क्रोधमूर्ती असूनही दुर्वास ऋषी कुंतीवर प्रसन्न झाले व त्यांनी तिला एक मंत्र दिला व सांगितले की या मंत्रामुळे तू कोणत्याही देवतेला आवाहन करू शकशील व त्यामुळे आलेली ती देवता तुला पुत्र देईल. कुंतीला मंत्र व वर देऊन दुर्वास निघून गेल्यावर कुंतीने त्या मंत्राची परीक्षा पाहावी अशा कुतूहलाने समोर दिसणाऱ्या सूर्याकडे पाहून त्या मंत्राचा उच्चार करून त्याला बोलाविले. कुतूहल जिज्ञासा म्हणून सहज उच्चारलेल्या मंत्रामुळे खरोखरच सूर्यनारायण सौम्य स्वरूपात कुंतीच्या समोर प्रकट झाले. या सर्व प्रकारामुळे कुंती अक्षरशः भांबावून गेली. बालसुलभ अज्ञानामुळे आपल्या हातून अपराध घडला आहे तरी उदार मनाने क्षमा करून सूर्यनारायणाने परत जावे अशी प्रार्थना कुंतीने केली. तरीही कार्यभाग झाल्याशिवाय परत जाणे सूर्यालाही कमीपणाचे वाटल्याने सूर्याने कुंतीला असा वर दिला की माझ्यापासून तुला पुत्र झाला तरी तुझ्या कौमार्याचा भंग होणार नाही. तात्पर्य सूर्यापासून कुंतीला अत्यंत तेजस्वी जन्मगत कवच व कुंडले यांनी युक्त असलेला बलवान असा कर्ण हा पुत्र झाला. विवाहापूर्वीच पुत्रवती झाल्यामुळे कुंती ही लज्जेने भयभीत झाली. तशाच ती राजकन्या आसपासच्या नातेवाईक व वडील मंडळींच्या भीतीमुळे तर अधिकच गांगरून गेली. शेवटी सहज कुतूहलाने केलेल्या मंत्रोच्चाराने केवढा अनर्थ ओढवला या कल्पनेने मनी मानसी विषण्ण आणि कष्टी झालेल्या कुंतीने त्या मुलाला एका पेटीत घालून नदीत सोडून दिले. हाच पेटीतील मुलगा अधिरथ नावाच्या सुताला सापडला व त्यानेही आपली पत्नी राधा हिच्यासह त्या मुलाचे लालनपालन करून त्याला मायेने सांभाळला वाढवला. वयानेच मोठा कौरव पांडवांबरोबर वृष्णी व अंधक कुळातील युवक अनेक देशांचे राजकुमार व अधिरथ सुताचा मुलगा कर्ण हे द्रोणाचार्याकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून आलेले आहेत. आचार्य द्रोणांच्या विद्यालयातील कौरव व पांडव त्यांचे इतर विद्यार्थी हे समवयस्क आहेत. याचा विचार करता कर्ण हा कुंतीला विवाहापूर्वी झालेला आहे म्हणून विवाहानंतर झालेल्या पांडवांपेक्षा वयाने तो निश्चितच मोठा आहे. भीम व दुर्योधन यांचा जन्म एकाच दिवशी झालेला आहे. त्यामुळे कौरवांपेक्षा कर्ण वयाने मोठाच आहे. परंतु
विद्यार्थी अवस्थेत असेपर्यंत मात्र वयाने मोठा असलेला कर्ण मनानेही मोठा असल्याचा प्रत्यय मात्र इतरांना आलेला नाही, असे महाभारत सांगते. कपटपटू धृतराष्ट्राचा थोरला मुलगा दुर्योधन हा बापासारखाच जन्मतःच दुष्ट आहे आणि कर्ण हा स्वभावतःच मत्सरी आहे. पांडवांविषयी दुर्योधनाला द्वेष वाटणे रक्तदोषामुळे स्वाभाविक आहे हे आपण समजू शकतो. परंतु कर्णाला या विद्यार्थी दशेत आपलेच सहकारी असलेले पांडव, विशेषतः अर्जुन यांचा मत्सर करण्याचे काहीच कारण संभवत नाही. परंतु कर्णाच्या जन्मगत मत्सरी वृत्तीला दुर्योधनाच्या दुष्ट वृत्तीचे खतपाणी मिळताच कर्णही सर्वच पांडवांचा अत्यंतिक मत्सर करू लागला आहे. वास्तविक विद्यार्थी दशेत अर्जुनाचा व पांडवांच्या कर्णाने द्वेष करावा असा कोणताही कटुप्रसंग या शैक्षणिक काळात या विद्यार्थ्यात निर्माण झालेला नाही. इतर अनेक विद्यार्थ्यांना या द्रोणांच्या विद्यापीठात प्रवेश मिळाला तसाच तो कर्णालाही मिळालेला आहे. कर्णाला केवळ प्रवेशच मिळाला, पण द्रोणांनी त्याला धनुर्विद्या दिलीच नाही असाही पुरावा नाही. इतर विद्यार्थ्यांबरोबरच आचार्यांनी कर्णालाही शिक्षण दिलेले आहे, परंतु विद्याग्रहणाच्या बाबतीत व विद्यादात्या सद्गुरूंविषयी जेवढी आस्था आणि निष्ठा अर्जुनाने वेळोवेळी दाखवून आचार्याचे प्रेम व कृपा संपादन केली होती, तेवढी आस्था व निष्ठा कर्णाने या काळात कधीच दाखविलेली नाही. कर्णापेक्षा वयाने लहान असूनही अर्जुनाने या विद्यार्थी दशेत जो विलक्षण आत्मविश्वास प्रकट केला आहे, तोही कर्णाने प्रकट केल्याचा पुरावा महाभारतात नाही. तिमाही परीक्षेत नापास. धनुर्वेदाच्या पाठाला प्रारंभ करण्यापूर्वी आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना असे विचारले की, मुलांनो, माझ्याजवळून शस्त्र व अस्त्रविद्याचे शिक्षण घेतल्यानंतर माझ्या अंतःकरणातील एक इच्छा पूर्ण कराल ना? या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी सर्व उपस्थित विद्यार्थी चूप बसून राहिले. त्या विद्यार्थी वर्गात असलेल्या अर्जुनानेच फक्त आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापूर्वक आश्वासन दिले. या एकाच प्रसंगामुळे अर्जुनाचा आत्मविश्वास व गुरुप्रेम व्यक्त झाले व म्हणूनच आचार्यांना अर्जुनाविषयी अपार प्रेम जिव्हाळा वाटू लागला. नंतर विद्यार्थ्यांची कसोटी घेण्याच्या निमित्ताने आचार्यांनी एक कृत्रिम भासपक्षी तयार करून एका झाडावर ठेवला व त्या पक्षाचा लक्षवेध करण्यासाठी सर्वांना सज्ज राहण्यास सांगितले. युधिष्ठिरापासून क्रमाने सुरुवात करून आचार्यांनी सर्वांना झाडावर काय दिसते आहे असा प्रश्न विचारला असता सर्वांनीच झाड, पक्षी आणि इतर सर्व काही दिसते आहे असे सांगितले. त्यामुळे लक्षवेध करण्यासाठी आवश्यक असलेली एकाग्र वृत्ती कोणातही न दिसल्यामुळे आचार्य सर्वांवर अतिशय नाराज झाले. आचार्यांनी अर्जुनालाही तोच प्रश्न विचारताच अर्जुन म्हणाला, मला फक्त भासाचे मस्तक दिसते आणि इतर काहीही दिसत नाही. साहजिकच या उत्तरामुळे आचार्यांना परमानंद झाला व बोलल्याप्रमाणे अर्जुनाने अचूक लक्षवेधही केला. या परीक्षेत कर्ण अनुत्तीर्ण झाला. हा अर्जुनाचा व आचार्यांचा दोष नाही. सर्वांनाच समान संधी आचार्यांनी दिलेली आहे. एक बहुबुद्धीचे सुभाषित आहे, विद्यादान करताना हुशार आणि मंद विद्यार्थ्यांना समभावनेनेच गुरु शिकवित असतात. तरीही ग्रहण क्षमता ही प्रत्येकाची वेगळीच असते. या विद्यार्थ्यात अर्जुनाची ग्रहण क्षमता ही उच्च कोटीची होती, म्हणून आचार्यांना अर्जुन अधिक प्रिय होता.
या तिमाही परीक्षेत इतरांबरोबर कर्ण नापास झालेला आहे. दुसऱ्या एका प्रसंगी आचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांची पहिल्यापेक्षा अवघड अशी 6 माही परीक्षेसारखी दुसरी परीक्षा घेतली. एकदा नदीत स्नान करीत असता एका मगराने द्रोणांचा पाय पकडून धरला. मगराच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेण्याऐवजी आचार्य आपल्या विद्यार्थ्यांच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारू लागले. संकटापासून सोडवा सोडवा म्हणून ओरडू लागले. पण त्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी आपल्या गुरुला प्राण संकटातून सोडविण्यासाठी पुढे आला नाही. कर्ण तर नाहीच आला. आचार्यांची हाक ऐकून अर्जुन मात्र तत्काळ धावून आला व त्याने त्या मगराला 5 बाण मारून द्रोणांची सुटका केली. प्रसंगाप्रसंगातून माणसाच्या गुणदोषांची कसोटी लागत असते. मग तो प्रसंग लहान असो वा मोठा. वरील दोन्ही प्रसंगी अर्जुनाचे धनुर्विद्येचे विद्यार्थी दशेतील कौशल्य व त्याचा उदंड आत्मविश्वास असा झळाळून दिसतो. तसा आत्मविश्वास वा कौशल्य कर्णाच्या ठिकाणी दिसलेले नाही. कर्णाकडून जरी वरील प्रसंगी कौशल्य प्रकट झालेले नव्हते तरी त्याचा अनुल्लेख करावा इतका तो यक्कचित वा सामान्य धनुर्धर नव्हता. अकारण तो अर्जुनाशी स्पर्धा करीत असल्यामुळे त्यानेही धनुर्विद्येत लक्ष केंद्रित केले असणारच. धनुर्विद्येत असाधारण नैपुण्य मिळावे या शुद्ध व सात्विक भूमिकेतून दिवसा व रात्रीच्या अंधारातही निष्ठेने व सातत्याने अभ्यास करणारा अर्जुन व मत्सरग्रस्त भूमिकेतून अर्जुनापेक्षा या विद्येत श्रेष्ठ ठरावे म्हणून जळफळून धनुर्विद्येचा अभ्यास करणारा कर्ण या 2 परस्पर विरुद्ध अशा वेगळ्या भूमिका आहेत. एकाचे अधिष्ठान आहे निष्ठा व नम्रता तर दुसऱ्याचे अधिष्ठान आहे द्वेष, असूया व स्पर्धा. परिणामी एक सव्यसाची डाव्या उजव्या हाताने बाण सोडणारा विनम्र व प्रलयंकार योद्धा झाला तर दुसरा मत्सर आणि द्वेषातच आपली शक्ती गमावून बसलेला अत्यंत अहंकारी आणि उन्मत्त असा केवळ योद्धा झाला. दुष्कृत्यात भागीदारी. कौरव पांडवांमध्ये भीम हा अत्यंत बलशाली म्हणून प्रसिद्ध होता. त्या सर्व विद्यार्थ्यात दांडगाई करणे, आडदांडपणा करून खोड्या काढणे असले चाळे भीम नेहमी करीत असे. साहजिकच दुर्योधन भीमाच्या प्रचंड शक्तीमुळे त्याचा मनोमन द्वेष करू लागला. सामना करून भीमाचा काटा काढण्याचे सामर्थ्य एकट्या दुर्योधनातच काय पण 100 कौरवातही नव्हते. त्यामुळे कोणत्याही वाममार्गाने क्रूर कर्म करून भीमाला ठार मारण्याचे मनसुबे दुर्योधन रचू लागला. त्यातून भीमाला जहरी सापांचा दंश करणे, तो बेशुद्ध असता त्याचे हातपाय बांधून त्याला डोहात बुडविणे, त्याला अन्नातून कालकुटासारखे प्राणघातक विष खायला घालणे असले दुष्ट हिंसाचार भीमाचा प्राण घेण्यासाठी दुर्योधनाने भीमावर केलेले आहेत. आणि या दुष्कृत्यात दुर्योधनाला दुःशासन शकुनीबरोबर कर्णानेही सहाय्य केल्याचा महाभारताने पुरावा दिलेला आहे. मोह, ऐश्वर्य आणि लोभबुद्धी यामुळे दुर्योधनाची बुद्धी विकृत झाली व तो पांडवांना पाण्यात पाहू लागला. मोह, ऐश्वर्य आणि लोभबुद्धी यामुळे दुर्योधनाची बुद्धी विकृत झाली व तो पांडवांना पाण्यात पाहू लागला. दुर्योधनाच्या या विकृतीमागे दुष्ट धृतराष्ट्राची अंतःप्रेरणा जशी होती तशी राज्यलोभाची दूरदृष्टी होती. त्यामुळे पांडवांविषयीच्या दुर्योधनाच्या द्वेषबुद्धीला काही कारण तरी संभवते, परंतु कर्णाच्या पांडवद्वेषाला तसे कोणतेच सबळ कारण महाभारतात सापडत नाही. निदान
शस्त्रास्त्र कौशल्य प्रदर्शनात कर्णाने अर्जुनाला द्वंद्व युद्धाचे आव्हान देईपर्यंत तरी पांडवांचे व कर्णाचे भांडण वा कलह झाल्याची नोंद महाभारतात नाही, किंवा पांडवांचा कर्णाने मनापासून द्वेष करावा असा कोणताही अपराध पांडवांनी केलेला नाही. तरीही अकारण द्वेष करणारा कर्ण विद्यार्थी दशेपासूनच दुर्योधनाच्या नादी लागून पांडवांचाही शत्रू म्हणून विख्यात झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्य द्रोणांनी भीष्म, कृप, गांधारी इत्यादी वडील मंडळी व हस्तिनापूरचे नागरिक यांच्यासमोर आपल्या विद्यार्थ्यांच्या शस्त्रास्त्र विद्येचे प्रदर्शन करून त्यांचे कौशल्य व्यक्त करण्यासाठी एक दिवस निश्चित केला. त्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या परीने शस्त्रास्त्र विद्येतील कौशल्य प्रकट केले. पण या सर्वांपेक्षा अर्जुनाने आपल्या प्रावीण्याने सर्वांना मोहून टाकले आणि उपस्थितांकडून शाबासकी मिळवली. पण त्या सर्व कार्यक्रमात कर्ण उपस्थित नव्हता. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर आपले दंड थोपटीत कर्ण हजर झाला. रंगभूमीवर उभे राहून एकदा चौफेर दृष्टी टाकून फारसा आदरभाव व्यक्त न करता द्रोणाचार्य व कृपाचार्य यांना करायचा म्हणून कर्णाने नमस्कार केला व कर्ण अर्जुनाला म्हणाला, अर्जुना, तू या ठिकाणी जे जे कौशल्य दाखविलेस ते मीही करून दाखवितो. उगीच स्वतःचे फार कौतुक करून घेऊ नकोस. वास्तविक असे अर्जुनाला कर्णाने बोलायची काही गरज आहे का? पण याला म्हणतात घमेंडखोर स्वभाव. त्यावर अर्जुन काही बोलला नाही. द्रोणही बोलले नाहीत. बोलल्याप्रमाणे कर्णाने अर्जुना इतकेच सर्व बाबतीत कौशल्य प्रकट केले. कर्णाचे यावेळचे अप्रतिम नैपुण्य पाहून दुर्योधनाला मात्र फारच आनंद झाला व त्याने पुढे होऊन कर्णाला गाढ आलिंगन दिले व कर्णाशी आपली मैत्री जाहीर केली. अंगदेशाचा राजा. दुर्योधनासारख्या युवराजाने मैत्रीचा हात पुढे करताच कर्ण भलताच शेफारला व त्याने अर्जुनाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. अर्जुनानेही कर्णाचे आव्हान तितक्याच तेजस्वीपणे स्वीकारले. कर्ण व अर्जुने दोघेही युद्धासाठी समोर उभे राहताच युद्धनीती कुशल कृपाचार्य पुढे आले आणि त्यांनी अर्जुनाचे कुळ, आई वडील वगैरे सांगून कर्णाला त्याचे आई वडील व घराणे विचारले. कारण समान कुळातील क्षत्रिय अशा योद्ध्यांमध्येच द्वंद्व युद्ध होऊ शकते असा नियम कृपाचार्यांनी सांगितला. आई वडील व घराणे विचारताच कर्ण लगेच शर्मिंदा झाला व त्याने लाजेने खाली मान घातली व तो रणभूमी सोडून निघून गेला. केवळ क्षत्रिय नाही म्हणून कर्णाशी अर्जुन युद्ध करत नसेल तर ते ठीक नव्हे. म्हणून दुर्योधनाने स्वतःच्या अधिकारात कर्णाला अंगदेशाचे राज्य बहाल करून त्याला अंगराज केले. मात्र दुर्योधन मित्र कर्ण या प्रसंगाने अंगदेशाचा राजा होऊनही अर्जुनाशी त्याचे द्वंद्व युद्ध झालेच नाही. विधियुक्त राज्याभिषेक झाल्यानंतर उपस्थित असलेल्या जमावातून कर्णाचा पिता अधिरथ हा पुढे आला आणि आपला पुत्र सिंहासनावर बसलेला पाहताच अधिरथ आनंदाने रोमांचित झाला. आपल्या पित्याला पाहताच कर्णही सिंहासनावरून नमस्कार करण्यासाठी आपल्या पित्याजवळ आला. अधिरथाने कर्णाला उद्देशून हे मुला अशी आनंदातिरेकाने हाक मारली. ती भीमाने व इतरांनी ऐकली. त्यामुळे कर्ण हा क्षत्रिय नसून तो सूतपुत्र असल्याचे जगजाहीर झाले. दुर्योधनाच्या मैत्रीमुळे राजसिंहासन कर्णाला जरूर मिळाले, परंतु त्याच्या कपाळी सूतपुत्र ही 4 अक्षरे मात्र कायमची कोरली गेली. यानंतरचा प्रसंग म्हणजे
द्रुपदाचा पराभव. द्रुपद व द्रोण बालपणीचे मित्र. मोठेपणी द्रुपद राजा झाला व द्रोण ब्रह्मास्त्र संपन्न होऊनही दरिद्रीच राहिले. आपल्या मित्राचे आपल्याला सहकार्य लाभेल या अपेक्षेने आलेल्या द्रोणाशी मैत्री न दाखवता द्रुपदाने त्यांचा अपमान केला. या अपमानाचा सूड घेण्याच्या बुद्धीनेच त्यांनी कौरव पांडव या विद्यार्थ्यांना तयार केले होते व द्रोणाचार्यांची ही जिद्द होती की आपल्या विद्यार्थ्यांकडूनच द्रुपदाचा पराभव करून त्याला मुसक्या बांधून समोर आणावयाचा. द्रुपदाचा पराभव. आचार्य कुलातील कौरव पांडव व सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून द्रुपदाला जिवंत पकडून आणण्याची कामगिरी आपल्या विद्यार्थ्यांवर सोपवली. आपण आता शस्त्रास्त्र विद्यासंपन्न झालो आहोत तेव्हा द्रुपदाचा पराभव काय सहज करू अशा भ्रमात 100 कौरव आणि कर्ण मोठ्या दिमाखात द्रुपदावर चालून गेले. पांडव आणि विशेषतः अर्जुन हे इतके उतावळे नव्हते. त्यामुळे कौरवांसारखे अहम पूर्वम मी आधी असे म्हणत अर्जुन वा पांडव द्रुपदावर चालून गेले नाहीत. इतर विद्यार्थ्यांचे सामर्थ्य अर्जुनाला माहीत होताच त्याबरोबर स्वतःच्या युद्ध नैपुण्यावरही त्याचा जबरदस्त विश्वास होता. म्हणून अर्जुन द्रोणाचार्यांसह युद्धभूमीपासून अर्ध्या कोसावर मागेच थांबला. त्याच्या संकेताप्रमाणे द्रुपदाच्या नागरिकांनीच लाठ्या काठ्यांनीच कौरवांना आणि कर्णालाही पराभूत करून पळून लावले. सर्व कौरव अर्जुनाकडे धापा टाकीत आल्यावर मगच अर्जुन व भीम द्रुपदावर चालून गेले आणि त्या दोघांनीच द्रुपदाचा पराभव करून द्रुपदाला द्रोणासमोर आणून उभे केले. या पहिल्याच युद्धात कर्ण अर्जुन यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झालेले आहे. पहिल्याच वेळी अजिंक्य ठरलेला हा अर्जुन अखेरपर्यंत युद्धभूमीवर निस्सीम तेजस्वी रणधुरंधर असा अजिंक्य योद्धा म्हणून अजरामर झाला आणि कर्ण मात्र या प्रभावानंतर प्रत्यक्ष अर्जुनाकडूनच नव्हे तर गंधर्व भीम सात्यकी अभिमन्यू इत्यादी वीरांकडूनही पराभूत झालेला आहे. पांडवांनी आपल्या सद्गुणी हस्तिनापुरातील प्रजेला आपलेसे करून घेतल्यामुळे युधिष्ठिराने राज्याचे अधिकारी व्हावे असे प्रजेला वाटू लागले. धृतराष्ट्र व दुर्योधनाबद्दल त्यांच्या दुष्टबुद्धीबद्दल लोक चौकाचौकातून उघड चर्चा करू लागले. पांडवांचे गुणगान दुर्योधनाला असह्य होऊ लागले. परिणामी दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांनी पांडवांचा काटा काढण्यासाठी त्यांना जाळून ठार करण्याची गुप्त योजना आखली व ती दुष्ट योजना या चांडा चौकडीने धृतराष्ट्राच्या गळी उतरवली. दुर्योधनापेक्षा वयाने मोठा व त्याचा अंतरंग मित्र असलेला कर्ण हा पांडवांचा किती द्वेष करीत होता व दुर्योधनाला पांडवांविरुद्ध कशी चेतावणी देऊन अधमपणा करीत होता याचा उत्तम पुरावा म्हणजे आदिपर्वातील हे लाक्षागृह प्रकरण. कर्णाचा पराक्रम शौर्याने पुलकित होण्याऐवजी त्याचे सामर्थ्य नृशंस क्रौर्याने कलंकित झालेले आहे ते याच प्रसंगी. तरीही कर्णभक्तांना तो मृत्युंजय आणि महापुरुष वाटतो. याला काय म्हणावे. अर्जुनाकडून पराभव. कर्ण व अर्जुन या दोघांनी परस्परांसमोर येऊन युद्ध करण्याचा प्रसंग आला तो द्रौपदी स्वयंवराच्या वेळी.
स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले होते. दुर्योधनाबरोबर सूतपुत्र कर्णही होता. लाक्षागृहात पांडव जळून ठार झाले अशा भ्रमात कौरव होते. परंतु भुयारातून पळून गेलेले पांडव ब्राह्मणांचा वेश करून या स्वयंवर मंडपात येऊन बसले होते. त्यांची कौरवांना व इतर राजांनाही कल्पना नव्हती. कुलाने, रूपाने आणि बलाने युक्त असून जो पाण्यात पाहून वर फिरत असलेल्या माशाचा भेद करील, त्याच्याच गळ्यात द्रौपदी वरमाला घालील असे द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने आधी स्पष्टपणे घोषित करूनही सूतपुत्र असूनही कर्ण मतभेद करण्यासाठी उठला. परंतु आपण सूतपुत्राला वरणार नाही असे द्रौपदीने जाहीर केल्यामुळे कर्णाचा अपमान होऊन तो मुकाट्याने जागावर जाऊन बसला. नंतर ब्राह्मण वेशधारी अर्जुनाने स्वयंवराचा पण जिंकल्यामुळे द्रौपदीने त्याच्या गळ्यात वरमाला घातली. त्यामुळे संतप्त झालेला दुर्योधन, कर्ण व इतर राजे अर्जुनावर चालून गेले. यावेळी अर्जुनाच्या जोडीला फक्त भीमच होता. या युद्धात अर्जुनाने प्रथमच कर्णाचा पराभव केला आहे. अर्जुनासमोर टिकणे कठीण झाले तेव्हा त्याच्यासमोर स्वतःची प्रौढी मिरवून ब्राह्मण हा अवध्य असल्यामुळे आपण युद्ध करीत नाही अशी सारवासारव करून कर्ण निघून गेला. कर्णाच्या अधमपणाचा नुसता नमुना पाहण्यासारखा आहे. द्यूत प्रसंगी धर्माने द्रौपदीला पणाला लावल्यानंतर तो पण शकुनीने जिंकला. त्याबरोबर अत्यंत आनंदित होऊन उन्मत्त दुर्योधनाने द्रौपदीला दासी म्हणून सभेत आणण्याची आज्ञा दिली. भीष्म, द्रोण, विदुर यांनी शरमेने खाली माना घातल्या व सभासद धिक्कार धिक्कार असे ओरडू लागले. याच सभेत बसलेल्या कर्णाला मात्र त्या दुर्योधनाच्या आज्ञेने अतिशय आनंद झाला. स्वयंवराच्या वेळी द्रौपदीने केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कर्ण ही आलेली संधी फुकट घालवू इच्छित नव्हता. दुःशासनाने भरसभेत द्रौपदीला तिचे केस धरून फरफटत ओढत आणले. म्हणून दुर्योधनाचा धाकटा भाऊ विकर्ण याने या सगळ्याच लांछनास्पद घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्यावेळी या नराधम कर्णानेच अत्यंत असभ्य शब्दात विकर्णाची टिंगल केली आहे. विकर्णाला बोलता बोलता कर्णानेच द्रौपदी एकवस्त्रा असली काय किंवा विवस्त्रा असली काय, त्याची तमा बाळगण्याचे तुला कारण नाही. दुःशासन, तू खुशाल त्या दासीला या सभेत सर्वांसमोर नग्न कर, अशी एका कुलस्त्रीची विटंबना करणारी पाशवी आज्ञा दुःशासनाला दिलेली आहे. कर्णानेच असल्या किळसवाण्या प्रकाराने या घटनेला विकृत वळण देताच दुःशासन दुर्योधन चेकाळले तर नवल कोणते. दुर्योधनाने द्रौपदीला मांडी दाखवली. तीही कर्णाच्या मुकसंमतीनेच. तात्पर्य: द्रौपदी वस्त्रहरणामागे मूळ प्रेरणा होती ती या नीच पशुवृत्तीच्या कर्णाचीच. कर्णाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल सहानुभाव व्यक्त करण्यापूर्वी 1000 वेळा विचार करणे भाग आहे. अशीच ही अत्यंत निंद घटना आहे. वनपर्वातील क्रूरता. पुढे वनपर्वातही कर्णाचा क्रूरपणा पुन्हा 2-3 वेळा चव्हाट्यावर आलेला आहे. 13 वर्षानंतर पांडव परत आले तर ते राज्याचा वाटा मागतील. पांडवाची बाजू न्यायालयात धरून असल्यामुळे त्यांची बाजू बळकट होईल. तेव्हा पांडवांना अशी संधीच मिळू नये व वनात शोकमग्न, ऐश्वर्यहीन, राज्यभ्रष्ट व एकाकी असहाय्य स्थितीत असता त्यांच्यावर कौरवांनी ससैन्य सशस्त्र जाऊन हल्ला करावा आणि त्यांना ठार करावे, म्हणजे आपला मार्ग मोकळा होईल, असा क्रूर सल्ला कर्णाने दिल्यामुळे कौरवांचे सैन्य सुसज्ज होऊन
तसा हल्ला करण्यास हस्तिनापुरातून निघालेही होते. परंतु ऐनवेळी व्यासानी या दुष्ट कृत्यापासून सैन्याला माघारी वळवल्यामुळे पुढचा भीषण प्रसंग टळला. स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मित्राच्या शत्रूचा काटा काढण्यासाठी प्रत्यक्ष दुर्योधनापेक्षा कर्ण किती जाणीवेने आणि क्षुद्रपणाने असल्या दुष्ट कृत्यात भाग घेत होता ते पाहिले की स्वार्थांध माणूस म्हणून कर्ण किती उलट्या काळजाचा होता याचा प्रत्यय येतो. माणूस मत्सरग्रस्त झाला की त्याची बुद्धी, मन आणि सर्वांग कसे दुष्टपणाने सडू लागते, किडू लागते त्याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर कर्णाने वनपर्वात घोषयात्रेच्या प्रसंगी केल्या वर्तनाचे देता येईल. वनपर्व अध्याय 237 मधील काही श्लोक या दृष्टीने अभ्यासनीय आहेत. घोषयात्रेला जाण्याचा खरा उद्देश काय आहे हे धृतराष्ट्राला सांगताना शकुनी व कर्ण या दोघांनी मिळून जो भाव व्यक्त केला आहे त्यातूनही कर्णाचा नीचपणा लगेच लक्षात येतो. शकुनी व कर्ण दोघेजण मिळून धृतराष्ट्राला सांगतात की वनवासी, धनहीन, दरिद्री, राज्यभ्रष्ट, भग्न मनोरथ झालेले असे पांडव यावेळी तेथे म्हणजे वनात आपण जाऊन पाहणे ही फार आनंदाची घटना आहे. रत्नजडित अलंकारांनी युक्त अशा आपल्या राजकुलातील स्त्रियांना आपण बरोबर घेऊन जावे. सर्वोत्तम वस्त्रे नेसलेल्या तुझ्या स्त्रियांनी वनवासी, दुःखी व वल्कल नेसलेल्या द्रौपदीला पाहावे. तुझ्या स्त्रियांचे वस्त्रालंकारांचे ते वैभव पाहून स्वतःच्या अत्यंतिक विपन्न व दुःखी अवस्थेची निंदा करणारी द्रौपदी ज्यावेळी मनातून कष्टी आणि उद्विग्न होईल त्यावेळी ती मानसिक व्यथा प्रत्यक्ष पाहण्यासारखे आणखी महत्भाग्य ते कोणते. शत्रूच्या विपन्नावस्थेतही त्याच्या जखमेवर मीठ चोळणे हाही एक उच्च प्रतीचा आनंदच आहे. यावरील उद्गारावरून शकुनीच्या क्षुद्रपणाला स्वतः कर्णही किती क्षुद्रतर भूमिकेतून साथ देत होता ते पाहिले की दुर्योधन, दुःशासन या मूर्खांचा हा सडका मेंदू किती क्षुद्रात्मा होता ते लगेच पटतं आणि कर्णाच्या या क्षुद्रपणाच्या भपक्याने अंगावर काटा येतो आणि आपलीच आपल्याला लाज वाटते. महाभारतकालीन समाजातील नेते भीष्म, विदुर, द्रोण, द्रुपद, कृप, अश्वत्थामा, अर्जुन व श्रीकृष्ण यांनीही कर्णाची जेवढी निंदा नालस्ती उपहास केला नसेल तेवढा उपहास कर्णच स्वतः ह्या प्रसंगी स्वतःचा करीत आहे. मानवतेवरील संकट. महाभारतातील एकंदर व्यक्तिरेखांमध्ये कर्ण हा कोणी सामान्य नागरिक म्हणून या कश्चित सैनिक म्हणून असता तर त्याच्या दुर्गुणांची इतकी दखल घेण्याचे कारण नव्हते. शस्त्रास्त्र विद्येत अर्जुनाच्या बरोबर ज्याची योग्यता होती असा तो असामान्य धनुर्धर योद्धा होता. कर्ण हा सूर्याचा निस्सीम उपासक होता. तसाच तो दाता म्हणूनही थोर होता. कर्ण मातृपितृभक्तही होता. ब्राह्मण आणि याचक वर्गाचा कर्ण तर कल्पवृक्षच होता. आकर्षण वाटावं इतका तो सुंदर आणि तेजस्वी होता. धर्मशास्त्रज्ञ असूनही शास्त्र श्रवणात त्याला सदैव गोडी वाटत असे. त्यावेळी चारही दिशांना अतुलनीय पराक्रमाने कर्णाने सर्व राजांना मांडलिक करून दुर्योधनाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले होते. त्यावेळच्या सर्व राजांमध्ये अजिंक्य ठरलेल्या जरासंधालाही कर्णाने मल्लयुद्धातच पराभूत करून त्याच्याकडून शाबासकी मिळवली होती. परात्पर गुरु परशुरामांकडून ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून घेतल्यामुळे तर कर्ण हा अधिकच बलशाली झाला होता. इतक्या सर्व सद्गुणांची
पुंजीभूत संपत्ती ज्याच्याजवळ होती असा हा कर्ण वास्तविक प्रातस्मरणीयच व्हायला हवा होता. इतकी गुणवत्ता असलेला माणूस हा महापुरुष पदवीलाच योग्य आहे असेही काही जणांना वाटणे अस्वाभाविक नाही, अस्वाभाविकही नाही. आणि म्हणूनच त्याच्या जन्मापासून तो वनपर्वातील घोषयात्रेच्या प्रसंगापर्यंतचे काही ठळक प्रसंग मुद्दाम वर नमूद केले आहेत. वरील प्रसंगातूनही कर्णाचा नीचपणा हा किती घृणास्पद होता याची कल्पना येते. अंगभूत गुणवत्ता असूनही स्वभाव जर सात्विक नसेल, सज्जनांचा सहवास नसेल, जीवनात परमोच्च ध्येय उद्दिष्ट नसेल तर माणूस कसा पशु होतो याचे उत्तम व ठळक उदाहरण म्हणजे हा कर्ण होय. केवळ दुष्टांची संगत होती म्हणूनच कर्ण वाया गेला असे म्हणता येणार नाही. तसे पाहिले तर विदुर हाही धृतराष्ट्राला सोडून कधी राहिलाच नाही. तरीही सहवासाने विदुरच राहिला, महात्माच राहिला. कर्णाच्या स्वभावात असलेला अहंकार, महत्वाकांक्षा, मत्सर आणि आत्मकेंद्रितता हे आत्यंतिक दोष दुर्योधनादी दुष्टांची संगत लाभल्यामुळे मानवतेलाच ग्रासू पाहणारे महादोष ठरले. एरवी ज्याच्या उत्तम गुणांमुळे जिथे मानवतेचे कल्याण व्हावे, मंगल व्हावे अशी अपेक्षा करावी, तिथे त्या कर्णाच्या केवळ व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी जवळजवळ 40 लाख माणसांचा संहार होताच ना. तत्कालीन समाजातील एक कर्तृत्वसंपन्न संबंध पिढीच्या पिढी केवळ कर्णाच्या अमर्याद महत्वाकांक्षेपायी कापली गेली ही वस्तुस्थिती दृष्टीआड करून चालणार नाही. खरोखरच असाधारण योग्यता असलेल्या या कर्णाने मनातच आणले असते तर तत्कालीन क्षत्रमंडळाला तो विध्वंसाच्या खाईतून वाचवू शकला असता. शिवाय तो एक आदर्श महापुरुष म्हणूनही तत्कालीन व नंतरच्या सर्व पिढ्यांना शिरोधार्यही झाला असता. कर्ण जर आडाचा सज्जन असता तर एकतर त्याने दुर्योधनाशी सख्य केलेच नसते आणि समजा केलेच असते तर त्याने या राजकली ठरलेल्या आपल्या अंतरंगातील मित्राला दुर्योधनाला असत्यचरणापासून वाचविले असते व स्वतःची नाममुद्रा मानवतेच्या हृतपटलावर कायमची मुद्रांकित करून ठेवली असती. जर तर ही भाषा इतिहास आणि कालपुरुष जाणत नाहीत. तुम्हा आम्हाला काय वाटते हे सत्य जाणत नाही आणि जे टाकाऊ आहे, त्याज्य आहे ते जग सांभाळून ठेवू इच्छित नाही. महाभारतात अशा व्यक्तिमत्वाने थोर असूनही दुर्दैवी व्यक्तिरेखा अनेक आहेत, परंतु त्यांच्या दुर्दैवाने व्यक्तिगत सुखदुःखाची सीमा ओलांडली नाही. पण कर्णाचे कन्यागर्भातून निर्माण झालेले दुर्दैव मात्र त्याच्या स्वतःच्या सुखदुःखाच्या मर्यादा ओलांडून तत्कालीन समाज आणि शासन या दोनही बाबतीत अधिक भयावह ठरले. कर्णाचे दुर्दैव हे मानवतेवरील महान असे राष्ट्रीय संकट ठरले. प्रकरण 2 कन्यागर्भातून जन्मलेले दुर्दैव हे दुसरे प्रकरण येथे समाप्त.